हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत कोरल इकोसिस्टीम. तर फर्स्ट बघूया कोरल इकोसिस्टीम. तर सगळ्यात पहिले जे कोरल जे इकोसिस्टीम जे आहे अंडरग्राऊंड आहे. ओके, तर अंडरग्राऊंड आहे. आणि कोरल रीफ जे आहे हे कशापासून बनतं? कॅल्शियम कार्बोनेटपासून बनतं. ओके, आणि हे कॉलनीजमध्ये राहतात. ओके, एकटं नाही राहत, कॉलनीजमध्ये हे कोरल रीफ प्रेझेंट आहेत. ओके, तर त्याला काय म्हणतात? कोरल प्लॉप्स असे म्हणतात. ओके, आणि कोरल रीफला काय म्हणतात? रेन फॉरेस्ट ऑफ द सी असे म्हणतात. ओके, आणि त्याच्यासाठी जे शालो आहे अँड वॉर्म वॉटर हवं आहे. ओके, तर त्याचे फीचर्स बघूया आपण. तर फर्स्ट काय आहे? कोरल रीफ. ओके, तर कोरल रीफ जे आहे त्याचं स्ट्रक्चर, तर स्ट्रक्चर जे आहे कोरल प्लॉप्स. कोरल प्लॉप्स म्हणजे काय की कॉलनीजमध्ये राहतात आणि ते कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं आहे. नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी. ओके, तर तिथं खूप सारी बायोडायव्हर्सिटी आहेत. फॉर एक्झाम्पल तिथं फिशेस आहेत, मोलस्कस आहेत, क्रस्टेशियन्स आहेत, सी टर्टल आहे, मरीन मॅमल्स तिथं प्रेझेंट आहेत. ओके, तर आपण एक इमेज बघूया. ओके, तर ह्या इमेजमध्ये सगळ्यात पहिले इथं फिशेस आहेत आणि कोरल रीफ हे खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप कलरफुल आहेत. ओके, आणि आपल्याला इकोसिस्टीम हे तर खूपच इम्पॉर्टंट आहे. ॲनिमलसाठी, फिशेससाठी, टर्टलसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण सिम्बायोसिस. तर सिम्बायोसिस जे आहे तर सगळ्यात पहिलं जे आहे एक अल्गी आहे. त्याला म्हणतात सिम्बायोटिक रिलेशनशिप. सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये त्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट काय आहे? एक झुझॅन्थनम आहे. झुझॅन्थनम काय आहे? एक झुझॅन्थनम एक ऑर्गनल आहे आणि एक अल्गी आहे. ओके, हे दोन्ही एकमेकांवरती डिपेंड आहात. ओके, तर त्याला म्हणतात सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. ओके, आणि अल्गीचं काम काय आहे की फोटोसिंथेसिस करणं आणि फूड टू प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, तर अल्गीचं काम काय? फूड बनवणं. ओके, आणि ते देणार झुझांतलमला. ओके, आणि झुझांतलमला काय देणार हे अल्गी? त्याला न्यूट्रिएंट देणार. ओके, तर नेक्स्ट आहे इकोसिस्टम सर्व्हिसेस. ओके, तर इकोसिस्टम सर्व्हिसेसमध्ये काय की कोरल रीफ आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? सगळ्यात पहिलं कोस्टल प्रोटेक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे आपल्याला. नेक्स्ट काय? फिशरी. ओके, तर फिशरी तिथं केलं जातं. ओके, खूप सारे फिशेसला तिथं हॅबिटॅट भेटतो. नेक्स्ट काय? ट्युरिझम. ओके, तर ट्युरिझमसाठी खूप सारे लोक ट्युरिझमसाठी येतात आणि तिथं कोरल रीफ्स वगैरे खूप सारं लोकल इकॉनॉमीमध्ये ते कंट्रीब्यूट केलं जातं. ओके, आणि इम्पॉर्टंट आहे आणि टुरिझमसाठी इम्पॉर्टंट आहे हे. ओके, नेक्स्ट काय आहे? थ्रेट ऑफ द कोरल इकोसिस्टीम. तर कोरल इकोसिस्टीम इम्पॉर्टंट आहे, तर त्याला थ्रेट पण होत आहे. फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंज. ओके, तर क्लायमेट चेंज जे आहे तर सगळ्यात पहिलं टेम्परेचर वाढत आहे. ओके, टेम्परेचर खूप वाढत आहे. कोरल ब्लिचिंग होत आहे. कोरल ब्लिचिंग म्हणजे हे कलरफुल जे झालेलं आहे कोरल रीफ, तर ते जे आहे ते व्हाईटिश येत आहे. ओके, व्हाईटिश होत आहे. तर कशामुळं? क्लायमेट चेंजमुळं. ओके, या पोल्युशनमुळं पण होत आहे. त्याच्यामध्ये लॉस ऑफ द कलर्स अँड व्हायटिलिटी. ओके, तर इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी कोरल रीफ. तर कोरल ब्लिचिंग होत आहे, तर ते कलरफुल आहे, तर ते व्हाईट कलर होत आहे. ओके, तर नेक्स्ट काय? ओशियन ॲसिडिफिकेशन. ओके, तर सगळ्यात पहिले जे ओशियनचं जे आहे CO2 लेवल जास्त आहे, कार्बन डायऑक्साईडचं लेवल जास्त आहे, तर त्याच्यामुळं ओशियन ॲसिडिफिकेशन होत आहे आणि कॅल्शियम कार्बोनेट स्केलेटन होत आहे. ओके, म्हणजे कलरफुल जे आहे कोरल्स, तर ते कशामध्ये कन्व्हर्जन होत आहे? ते व्हाईट कलर येत आहे. नेक्स्ट काय? ओव्हर फिशिंग. ओके, तर इकोसिस्टीममध्ये तिथं पण ओव्हर फिशिंग केलं जात आहे. ओके, नेक्स्ट काय? पोल्युशन. ओके, तर पोल्युशन तर सगळ्यात पहिलं प्लास्टिक आहे. ओके, तर ओशियनमध्ये प्लास्टिक टाकत आहेत, ते टाकल्यामुळं पण ते पोल्युशन होतं, तर कोरल रीफवरती बॅड इम्पॅक्ट पडतं. नेक्स्ट आहे डिस्ट्रक्टिव्ह फिशिंग प्रॅक्टिसेस. ओके, द टेक्निक द लाईक द ब्लास्ट फिशिंग or the use of the cyanide and can cause the direct image damage to the coral reef. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे की जे फिशिंग प्रॅक्टिस करतात त्याच्यामध्ये सायनाइड. ओके, सायनाइडचा यूज केलेला आहे. सायनाइडचा यूज केलं की ते कोरल रीफ ते डॅमेज होणार. तर हे त्याचे थ्रेट्स आहेत. तर आता आपल्याला कन्झर्व कसं करायचं आहे? तर फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला? मराइन प्रोटेक्टेड एरिया. ओके, तर झोन सगळ्यात पहिलं सिलेक्ट केलं पाहिजे आणि तिथं काय केलं पाहिजे? प्रिझर्व केलं पाहिजे. ओके, तर नेक्स्ट काय? कोरल गार्डनिंग. ओके, तर हे तर मस्तच आहे कोरल गार्डनिंग. तर हे जे कोरल जे फ्रॅगमेंट जे आहे ते ग्रो केलं पाहिजे, कुठं नर्सरीमध्ये पण केलं पाहिजे, कारण ते डॅमेज व्हायला नको आहे.
ओके, तर नेक्स्ट काय आहे, रिड्युसिंग द कार्बन फूटप्रिंट. ओके, तर ग्लोबल क्लायमेट चेंज ते आहे, तर कोरल ब्लिचिंग होत आहे. ओके, अँड ओशन ॲसिडिफिकेशन होत आहे. ओके, तर हे सारे आहेत, तर आपण काय केलं पाहिजे, कमी यूज केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक वगैरे जे आहेत तर ते ओशियनमध्ये ते टाकायला नको आहे. ओके, आणि पोल्युशन, तर पोल्युशन, वॉटर पोल्युशन पण झालं की फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीचे जे केमिकल जे ट्रीट वगैरे जर न करता असंच टाकलं की ते कोरल रीफ जे आहेत तर ते व्हाईटिश कलर येत आहे. तर ते ट्रीट करून मग टाकलं पाहिजे त्या ह्याच्यामध्ये, रिव्हरमध्ये या सीमध्ये. ओके, तर ते पोल्युशन होत आहे. सो थँक्यू. आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.